देशभरातील कोट्यावधी शेतकरी सध्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 23व्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहे। केंद्र सरकारच्या या महत्त्वाच्या योजनेअंतर्गत आतापर्यंत 22 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत। 13 मार्च 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाम येथून 22वा हप्ता जारी केला होता। मात्र त्यावेळी अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तांत्रिक कारणांमुळे पैसे पोहोचू शकले नव्हते। त्यामुळे आता सर्वांचे लक्ष 23व्या हप्त्याकडे लागले आहे। अनेक शेतकऱ्यांना 22व्या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही। यामागे बँक खाते आधारशी लिंक नसणे, ई-केवायसी अपूर्ण असणे किंवा खात्याची चुकीची माहिती असणे असे कारणे समोर आलेली होती। त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। की मागील हप्त्याचे अडकलेले पैसे पुढील हप्त्यासोबत मिळणार आहे का? सरकारी नियमानुसार ज्या शेतकऱ्यांचा मागील हप्ता तांत्रिक कारणांमुळे थांबला होता त्यांना पुढील हप्त्यासोबतच तो जमा केला जाऊ शकतो। मात्र त्यासाठी सर्व माहिती योग्य आणि अपडेट असणे अत्यंत आवश्यक आहे। जर ई-केवायसी, आधार लिंकिंग किंवा बँक खात्याची माहिती चुकीची जर दिलेली असेल तर पुढील हप्ता देखील अडकू शकतो। सरकारकडून सातत्याने शेतकऱ्यांना सूचना दिल्या जात असतात की त्यांनी वेळेवर ई-केवायसी पूर्ण करावी, बँक खाते आधारशी लिंक करावे आणि सर्व माहिती अपडेटेड ठेवावी। आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे PM किसान योजनेचा 23वा हप्ता नेमका कधी येणार? सध्या सरकारकडून कोणतीही अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही। मात्र मागील हप्त्याचा पॅटर्न बघता साधारणपणे प्रत्येक 4 महिन्यांनी हप्ता जारी केला जातो। त्यामुळे जून ते ऑगस्टच्या दरम्यान 23वा हप्ता जारी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। याचबरोबर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना देखील महत्त्वाची ठरत आहे। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची अतिरिक्त मदत दिली जात असते। म्हणजेच PM किसानचे 6,000 आणि नमो शेतकरी योजनेचे 6,000 असे मिळून शेतकऱ्यांना वर्षाला 12,000 रुपये मिळत असतात। महाराष्ट्रातील लाखो शेतकरी सध्या नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्याची वाट बघत आहे। अनेक वेळा PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे हप्ते जवळपास एकाच कालावधीमध्ये जमा होत असतात। त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी आर्थिक मदत मिळत असते। जर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा झाला आहे का हे तपासायचे असेल तर तुम्ही PM किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन स्टेटस चेक करू शकता। त्यासाठी फार्मर कॉर्नरमध्ये जाऊन नो युअर स्टेटस क्लिक करा। त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर आणि कॅप्चर टाकून मोबाईल आलेला OTP भरा। त्यानंतर पेमेंट हिस्ट्री, ई-केवायसी स्टेटस आणि हप्त्यांची माहिती स्क्रीनवर दिसेल। सरकारकडून शेतकऱ्यांना फेक कॉल आणि बनावट मेसेजेसपासून सावध राहण्याचा सल्ला सुद्धा देत आहे। कोणतीही अडचण आल्यास शेतकरी PM किसान पोर्टल किंवा जवळच्या CSC सेंटरमध्ये जाऊन मदत घेऊ शकतो। सरकारचा मुख्य उद्देश प्रत्येक पात्र शेतकऱ्याला वेळेवर आर्थिक मदत पोहोचवणे हा आहे, जेणेकरून शेतीसाठी लागणारे खर्च भागवणे शेतकऱ्यांना सोपे जाईल।